नमस्कार, मी मीनाक्षी पाखरे, कांदिवली, मुंबई. 2 दिवसापूर्वी मी हे पुस्तक मागवलेलं आहे. तुकाराम मुंडे साहेबांचं. कारण हे फेसबुकला त्याची ॲड होती आणि त्यांचं कार्य मी फेसबुकला खूप बघत आहे, टी व्हीच्या बातम्यामध्ये बघत आहे. प्रत्येकाच्या तोंडामध्ये आज तुकाराम साहेब, तुकाराम साहेब, तुकाराम साहेब हे आहे. आणि मला खूप आवड हे झालं की मला कधी ते पुस्तक मागेन. हे पुस्तक मागवलं आणि हे मी वाचत आहे कालपासून. तर याच्यामध्ये साहेबांचा जो संघर्ष आहे, त्यांच्या जे ते शाळा कॉलेज शिकत होते त्यांचा तो संघर्ष, त्यांची परिस्थिती, त्यांच्या घरची परिस्थिती, नंतर ते नोकरी मिळण्यासाठी त्यांची परिस्थिती, संघर्ष, आणि त्याच्यानंतर नोकरी मिळाल्यानंतर जो संघर्ष होता, प्रत्येक ठिकाणी त्यांना अडवलं जायचं किंवा काम करू देत नव्हते किंवा बऱ्याच अडथळे निर्माण व्हायचे मोठ्या मोठ्या लोकांच्याकडून, आणि त्यालाही न जुमानता साहेबांनी त्यांचं काम आणि कार्य सुरू ठेवलं. हे खूप घेण्यासारखं आहे आणि तसंही आपण त्यांच्या पावलावरती पाऊल टाकून चालण्याची गरज आहे. आज जे महाराष्ट्रामध्ये जे आज अराजकता आहे ती दूर करण्याची गरज आहे आणि त्याच्यासाठी तुकाराम मुंडे साहेब बेस्ट. आज कुठलाही पर्याय असेल तर तुकाराम मुंडे साहेब, बस त्याला पर्याय हा. कारण त्यांच्याशिवाय आज महाराष्ट्रातले केडे मकोडे सरळ होणार नाही. साहेबांना साथ द्या, माझा तरी साथ असणारच आहे. सपोर्ट द्या, एकमत व्हा आणि ह्या साहेबांच्या कार्याला खूप सलाम. आणि साहेब, तुम्ही असंच काम करत राहा आणि जे काही हे भेसळयुक्त आहेत किंवा जे भ्रष्टाचार आहेत हा समूळ नाश झाला पाहिजे आहे. आणि आई जगदंबेला एवढं एकच मागणं असेल की तुकाराम मुंडे साहेबांना उत्तम आई आरोग्य लाभो, त्यांचे जे काही कुठले कार्य हातात घेते ते सफल होण्यासाठी त्यांना शक्ती द्या आणि त्यांचं काही त्रास असेल, दुःख असेल, तो आम्हाला मिळू द्या. हे त्या जगदंबेकडे मी मागणं मागते. आणि साहेबांच्या कार्याला पुन्हा एकदा सलाम. थँक्यू साहेब. साहेब, लवकरच मला भेटायचं आहे तुम्हाला, आणि आपण जो पुरस्कार ठेवणार आहे त्याच्या अध्यक्ष म्हणून साहेबांना बोलवायची माझी इच्छा आहे, तर माझी इच्छा पूर्ण व्हावी. थँक्यू. सर्वांनी हे पुस्तक मागवा. साक्षात तुकाराम मुंडे साहेब आपल्या घरी आलेले आहेत पुस्तकाच्या रूपाने, कारण पुस्तक हे माणसाला जिवंत ठेवतं. साहेबांचं हे संविधानाच्या नियमाला धरून साहेबांचं काम आहे आणि ते त्या कामाला पूर्ण करत आहेत. सर्वांचे साथ अशीच राहू द्या. थँक्यू, थँक्यू, थँक्यू.